वा, मला वाटतं या कार्यक्रमाचा हा तपपूर्ती सोहळा आहे. पंढरीनाथ महाराज भगवान परमात्म्याला अशी प्रार्थना करतो, जगद्गुरु तुकोबाराला अशी प्रार्थना करतो, या कार्यक्रमाचा शताब्दी सोहळा तुमच्या सर्वांच्या हाताने साजरा व्हावा आणि निर्यसनी सर्वांचं जीवन राहावं. मला वाटतं जीवनात तुम्ही काय कमवलं यात नवल नाही, बंगले किती बांधले यात नवल नाही, गाड्या किती घेतल्या यात नवल नाही, शेती किती कमवली यात नवल नाही, घरात निर्यसनी माणसं किती आहेत यात नवल आहे. आणि हे संस्कार टिकवणं हेच खरा परमार्थ आहे. विठाला विठाला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नियम आहे, दंडक आहे. कोणतंही कार्य असो त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं असते. आता हे बांधल्या मी ओळखलं. आता आपण बोलता बोलता म्हणतो आमच्या इथं धुलीवंदन यशन मुक्ती तपपूर्ती सोहळ्याची समाप्ती झाली. ऐका, समाप्ती भागवताची होत नाही, सप्त्याची होत नाही, पारायणाची होत नाही, समाप्ती होते ती आपलीच. विढाला विढाला. सम्यक अधिक आप्ती बरोबर समाप्ती. जोपर्यंत अप्राप्त ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणत्या कार्याची समाप्ती नाही. जगात काही गोष्टी संपणार आहेत. ज्ञानोबा आहे सांगतात, शरीर आते संपदा आते हरिनाम लाटे ते बरवे. झोपा टाळी वाजवा. शरीर आते, शरीरावर किती प्रेम करा, क्या भरवसा है विष जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरवसा है इस जिंदगी का, क्या भरवसा है इस जिंदगी का, क्या भरवसा है इस जिंदगी का, साथ देता नहीं. ताली 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 ताली. किसी जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 जिंदगी का, जिंदगी का. वाह, कशाला दारू पिऊन नाचायची. हे तुम्ही ठेवलंय, हात पार मारताय, टाळी वाजवा. नाही तर आम्हाला गाड्याचे काच लावून पळावं लागले यार. पंढरीनाथ भाऊ एका भिंतीवर उडी मारून आली. महाराज युनोस म्हणून बोलत नाही. क्या भरवसा है विष जिंदगी का. शरीरावर किती प्रेम करा, शरीर राहणार. हॅलो, हा हॅलो, हॅलो, माझ्याकडे बघा, सगळ्याचा आवाज द्या बरं काय. हा, तुम्हाला पाकिट वाढून द्यायला होतो. हा, विठाला विठाला. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. काय ते BS तैलात माहिती असते. असू द्या असू द्या. तो का म्हणे कसं कसं जसं असेल झाकली मूड 1.25 लाखाची. शरीरावर किती प्रेम करा, शरीर राहणार नाही. पुढे ऐका, धन किती कमवा, या धनाचा न धरी येसवा जैसी तरुवरूच्या याता याती न चुके हे तू भोगची काया, या हरी भजना बिन तुझे जन्म जाते वाया, या लागी वैकुंठ नाथा जाका चेते कारे माया. ओम नमो भगवते. आदे काळाचे धन कुबीराचे, काळाचे धन कुबीराचे, काळाचे धन कुबीराचे, काळाचे धन कुबीराचे. मनुष्याचे काय आहे, मनुष्याचे काय आहे, ते काळाचे धन कुबीराचे, काळाचे
हे लावले हो, सांभाळावं लागतं. हॅलो, जमलं इकडे असेल. हा, पटांगणात यावं लागतं. देह काळाचे धन कुबेरा, बस धन किती कमवा आणि जाऊ द्या रेंगे बाबा. मी विनोदाना सांगतोय, मला अशी गुन्हे जे चांगली असली बरं वाटते दाजी, नाही तर फाशी घ्यावडते. मी एका गावात कीर्तनाला गेलो, माऊली मग ह्या पाठीमागे 4च भजनी उभा, त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यात फाशी घ्यावं लागत का नाही. आनंद वाटायला, टाळी वाजवा. विठाला फल किती कमवा, जिथं राजा रावणाचं नाव राहिलं नाही, आपलं काय किसगली मेघाल मला. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो, पण पुढचं ऐका. हरिनाम नाटे ते बरवी, देवाचं नामचिंतन चंद्रश्री आहे तोपर्यंत आहे. आणि याच्या पुढचं बोलतो पंढरीनाथ महाराज, नामचिंतन आहे तोपर्यंत चंद्रश्री आहे. आज सांगता म्हणून काल्याचं कीर्तन, समाप्ती म्हणून नाही. आणि इतर कीर्तनाचा विषय वेगळा. काल्याच्या कीर्तनाचा इतर कीर्तनात भक्ती ज्ञाना रहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या. पण काल्याच्या कीर्तनात चरित्रात उतारावे, टाळी वाजवा जोऱ्या. मला हे टेच जमत नाही हो. हे उगं कसं आहे, मग इतकं आहे म्हणून बरं आहे. इतकं एका ठिकाणी टेज उच, मी उडी मारली, मी खाली टेज वरी. मला हे कुठं जमत नाही. विठाला चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. झोपा. भगवान परमात्म्यानं गोकुळात चरित्र केलं, त्याचा उच्चार करायचा. 10-15 मिनिटांमध्ये अभंगाचा भावार्थ. विठाला देवानं 3 ठिकाणी चरित्र केलं. किती? माझ्याकडे बघा, किती ठिकाणी, कुठं. ते म्हणते तुला काय ना बोलले. मथुरेत, वृंदावनात, गोकुळात. ज्या टायमाला भगवान परमात्मा वृंदावनात गेले, मुरली वाजवली. तुझ्या मुरलीचा धुले जमलं. अकलपीत पडता कानी इहोळ झाले अंतकरणे. मी घर धंदा विसरला. हरे सावळिया टाळी कैसी वाजवली मुरली, टाळी कैसी वाजवली मुरली. हरे सावळिया वाजवली मुरली, कैसी वाजवली मुरली. तुझ्या मुरलीचा ध्वनी वासुरतान अकल्पित पडला कानी. विवळ झाले अंत करणी. टाळी मी खरे धरणी तरली आहार सावळिया वाजवली मुरली. आहार सावळिया कैची वाजवली मुरली. आहार सावळिया कैची वाजवली मुरली. आहार सावळिया वाजवली मुरली, वाजवली मुरली मुरली मुरली. आहार सावळिया कैसी वाजविली मुरली.
बस मुरलीचा ध्वनी कानावर पडला, मुरलीचा नाद कानावर पडला आणि नाद लय बेकार पडले नाद बाबा. हा हे नादच आहे मला. आज लोक नको ते झिंग झिंग झिगाट करायलेत, पण तुम्ही कीर्तन ठेवलंय हा परमार्थाचा तुमचा नाद आहे. टाळी वाजवा. चांगला नाद उदाराला कारण असतोय आणि वाईट नाद पतनाला कारण असतो. म्हणून मी विनोदाला सांगतोय काही माणसाला लई बेकार नाद पंढरीनाथ बाबा. माझ्याकडे गाडी नव्हती, मी कीर्तनाला मुकामाला थांबलो आणि आमच्याजवळ कधी चांगली माणसं वायरी तुटलेले, बल्ब फुटलेले, रेज गेलेले. बरं आम्ही गेल्यात गपची बसत नाही. महाराज लक लक फाउंडेशन हाणले. कुठून आला मी म्हणलं मसन वट्यातून. महाराज बर बर मला आता देव देव करा वाटाले. देव देव काय करा वाटाले? देव देव. मी म्हणलं बाबा रेंज गेला देव देव करा वाटाले. रेंज होती तेव्हा का झिंग झिंगाट केलं काय? अरे देव देव कराय रेंज लागते या. रेंज गेली तर मोबाईल चलन आणि देव देव कसा होईल? विढाला विढाला. थोडं माझ्याकडे लक्ष दे. हा काय झालं? ती म्हणाली पाकिट वाढवा. हा उगा केला इशारा. विठाला विठाला. माझ्या कसं असते पंढरनाथ बाबा विनोद म्हणून सांग ना. मी मुकामाला थांबलो, एक म्हातारा मयापाशी माऊली झोपायला, त्याचा दणका चालू. कोणत्या जन्मातलं पाप असेल म्हणलं मी इथं थांबलो. नाद सांगलो, नाद किती बेकार असते. रात्रभर दणका. त्याच्या पोराचं नाव होतं गंगा. तो खोकलत खोकलत म्हणायचे गंगा. गंगा तरी कोण असत? आणि पाठ खोकलत खोकलत माझ्याकडे आले. मला वाटलं काय काकडा करतंय का काय. खोकलत खोकलत आले. महाराज महाराज. म्हणलं का बाबा? मला एक नाद आहे. म्हणलं बाबू कडी लावलेली म्हणलं हानी ते का काय? मी दिसा इतका इतका. म्हणलं बाबा कोणता नाद आहे? इतका बेकार नाही, बिड्या वडायचा नाद आहे. मी म्हणलं बिड्या वडा नाही, गांजा वडा मला काय घेणं आहे? सकाळी सकाळी जायचं. आता जसे त्याला खुना माहिती असतात. ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुने, ज्ञानदेव म्हणे यासाची या बापरप नजर खून बांधली. आता त्याला खुना माहिती. पंढरनाथ बाबा त्यांना डब्यात बिड्या ठुलत्या डब्यात. आणि नातवानं उरलेले फटाके दीपवाळीचे त्या डब्यात ठुलते. हो का सत शिकलं. विठाला विठाला. नातवानं उरलेले फटाके त्या डब्यात ठुलते. पंढरनाथ बाबा ती बिडी घ्यायला गेले. बिडी गेली भकीला, फटाकाच हातात आला. फटाका भागवत बुवा. बुड इकडं शेंडा तिकडं, अंधारात मिळच लागना. म्हाताऱ्यानं डबी काढली, फुस फुस वात पिटली. त्याला वाटलं धुपनच आले. जेव्हा म्हातारा गरम झाला, फुस फुस. आणि जेव्हा दणका बसला खाप, एका दणक्यात थोबाड वाकडं झालं. विनोद नाही, टाळी वाजवा कळाला असलं तर. मी मुद्दाम सांगतो ऐका. एका बिडीचा नाद लागला तर थोबाड वाकडं झालं. तुम्हाला परमार्थाचा नाद लागलाय, तुमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय. त्या गवळणीला मुरलीचा ध्वनी कानावर पडल्या. प्रपंच धंदा ऐकुनी वेणूचा नाद. ऐकुनी वेणूचा नाद. ऐकुनी वेणूचा नाद. ऐकुनी वेणूचा नाद. छंद ऐकुनी वेणूचा नाद. ऐकुनी वेणूचा नाद. काय बात आहे. असं वाटलं खिशातले 1000 रुपये काढून देऊ, पण महाराज घेत नाहीत म्हणा. टाळी वाजवा टाळी टाळी. ऐकोनी येणू चालाज लागला नामाचा छंद.
बस नाद प्रपंच धंदा ना आठवी मुरलीचा नाद भरला बस सगळा इसर पडला. माझ्याकडे लक्ष द्या. हातातलं काम हातात ठेवलं, दारातलं काम हो म्हणा की दारात ठेवलं, घरातलं काम घरात ठेवलं आणि देवाच्या दर्शनाला जायची इच्छा झाली. अनिल महाराज जुन्या काळात सासुरवास होता. काय होता? झोपल्या का बाया? काय होता? सासुरवास. आता सुनवास. विनोद नाही महाराज. जुन्या काळात सासूला विचारल्याशिवाय सुनाला घराच्या बाहेर येता येत. आता सुनाला विचारल्याशिवाय सासूला इकडे येता येत. मी विनोदानं सांगतोय. जुना जुना गेला दादा, नवा नवा आलं. आताचे नवरे सारं नंदी बैल झालं. डोक्यावर दळण घेऊन तुरु तुरु चाललं. जुनं जुनं गेलं दादा, नवा नवा आलं. विनोद नाही. जुन्या काळात बाया दळायच्या. कोण दळायच्या? हो म्हणा की. आता गडी घातला बाकी निघाला पुढे. आणि विनोद नाही. ऐका, सासुरवास होता. सासूला विचारल्याशिवाय जाता येत नाही. जावं कसं? आणि जुन्या काळात सुनेला काम असल्याशिवाय सासूला करमत नव्हतं. पण गवळणी काही हुशार होत्या महाराज. एका गवळीने युक्ती केली पंढरीनाथ बाबा. पाण्याचे माट भरलेले पालते केले, पाणी सांडून दिलं. भरीला उलांडवाने रे ताकारी घाट, मिसा पाणी यांचे गोविंदाचे थट्ट. बस पाण्याचे माट भरलेले पालते केले, पाणी सांडून दिलं आणि पळत गेली. आता बाई सासूबाई का पाणी संपलंय. जुन्या काळात ती म्हातारी लाज वाटते का? अक्कल आहे का? जा. तिला तेवढंच पाहिजे होतं. पाण्याचं निमित्त केलं, मिस केलं, पण देवाच्या दर्शनाला निघाली. तो खबर आहे म्हणतात, मिस पाणीयाचे घरीची घरी ताली वाजवा, ताली वाजवा. क्या बात. टाली टाली टाली. हॅलो हॅलो. टाळी टाळी. अरे देवाच्या दर्शनाला निघाल्या. ती गवळण एकटी नाही, सगळ्या गवळींना म्हणू लागली, चला 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 चला. ताल सोडायचा. त्या बात चला 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 चला. अगं बाई चला, चला बाई, काला खाण्यासाठी चला, देवाच्या दर्शनाला चला. मंगरूळ देशमुख मंगरूळ आहे ना, देशमुख मंगरूळ. चला आज देशमुख मंगरूळला तुली वंदन आहे. येसन मुक्ती तपपूर्ती सोहळा आहे. अरे काही न करता आज भजन आहे, आज कीर्तन आहे. भगवान परमात्मा आनंदी आहे. सद्गुरु मोतीराम महाराज आनंदी आहेत. सद्गुरु मारोतराव महाराज आनंदी आहेत. टाळी वाजवा, टाळी. अरे विचार करीत असतील ही खरी धुनी वंदन आहे. परमार्थ हे महाधन थोडी देवाचे. चला चंद्रा काकू चला, ठकू काकू चला, शकू काकू चला. अगबाई कुठं? मंगरूळला, काला खाला, देवाच्या दर्शनाला. चला चला म्हणती पाहू दृष्टी वो, चला चला म्हणती पाहू दृष्टी वो, चला चला म्हणती पाहू दृष्टी हो, चला म्हणती पाहू दृष्टी हो. आयुष्या गोपिकाच्या कामात राहणारी, आयुष्या गोपिकाच्या कामात राहणारी. तिथं देखावया हारी, देखावया हारी,
क्या चला दादा चंद्रा काकू चला ठकू काकू चला अगं बाई कुठं आज मंगरूळ देशमुख खाला आहे धुलीवंदन आहे यशन मुक्ती तपपूर्ती सोहळा आहे चला ऐका बरं काय सगळ्या गवळणी देवाच्या दर्शनाला आल्या कुणाच्या थोडं बोला जा कुणाच्या देवाच्या दर्शनाला मला वाटतं पंढरीनाथ बाबा संसार एकट्यानं करावा आणि परमार्थ सगळ्यानं करावा क्या बात अरे एका बाईनं स्वयंपाक केला तर अख्खं घर खाईल पण एकानं परमार्थ केलेला सगळ्याला येत नाही एका बाईनं पाणी भरलं तर अख्खं घर पिईल पण परमार्थ एकानं केलेला सगळ्याला येत नाही म्हणून संसार वैयक्तिक असावा आता पंढरीनाथ बाबा तुमचं झालंय मला करायचं बी नाही जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल लय अवघड आहे आता हे झालेली सगळी चेरी बघा झाली समाधान तुमची हलू नये चालू नये येऊनच नाही तुमचं झालंय का हा झाले माझं लगेच इकडं नाही ना नाही की नाव काय रामेश्वर खरं सांगा मुलगी जर तुम्हाला बघायला नेलं मुलगी तुम्हाला पटाव का दुसऱ्याला कसं आहे नेमकं कसं आहे कुणाला हा नाही तर काही नाही नमुना 2-4 मित्र सगळं असते हे खरं सांगा उगा आता लई मला तितकं खाली जाऊन बोलता येत नाही संसार स्वतःच्या बुद्धीनं असावा आणि परमार्थ सामुदायिक असावा क्या बात सामुदायिक असावा सगळ्या गवळणी आल्या महाराज काय भाग्य असेल पंढरीनाथ बाबा ह्या बायानं हेकणं लेकरू पाहिलं तर आनंद वाटते दाजी तुम्हाला हेकणं कळते हेकणं बघते भजन सांगते पापडी अरे हेकणं लेकरू पाहिलं तर हे आनंद वाटतंय हा तर ब्रह्मांड चालक आहे गतीर भरता प्रभू साक्षी जेन हे ईश्वर म्या बोलविल्या वृक्षाची पान हाले ज्याची त्याला पाहिल्या बरोबर कृष्ण रूपी बाळल्या गोपिका नारी 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 नित्य नवा नित्य जीवा आवडला मारी नित्य नवा नित्य जीवा आवडला मारी कृष्ण रूपी बाळल्या गोपिका नारी कृष्ण रूपी बाळल्या गोपिका नारी कृष्ण रूपी कृष्ण रूपी फाळल्या गोकुळच्या नारी अरे पाहिल्या बरोबर पाहिला नंदता नंदन पाहिला पाहिला नंदता नंदन पाहिला पाहिला नंदता नंदन पाहिला पाहिला नंदता नंदन तेरे मन तेरे मन तेरे मन 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 तेरे मन तेरे मन 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 पाहिला पाहिला नंदता नंदन पाहिला पाहिला नंदता नंदन पाहिला पाहिला नंदता नंदन पाहिला पाहिला नंदता नंदन नंदता नंदन काय भीती एकूण पंढरीनाथ आणि एकूण भानुदास किती गातो प्रसाद देतो पंढरीनाथ टाळी वाजवा इकडं भानुदास आणि तिकडं प्रसाद देतो हा माझ्याकडे द्या मी घेऊन जातो
ते आमच्या कारणी येते थोडं विठाला विठाला राहू द्या बसा नंतर बांधा राहू द्या बसा ये घ्या खाली खाली घ्या खाली बसा तिथंच हे कसं इक्षिप लय अवघड असतं प्या पाणी प्या तुम्ही भाऊडीला बोल पंढरनाथ महाराज भजन इक्षपतीची पै मरण लक्ष द्या पाहिला नंदाचा नंदन तसं पाहिली वेद लावी आणि पैशाची बी थोडक्यात बोलतो त्या गवळीने देवाचं दर्शन घेतलं काय भाग्य असेल महाराज सगळ्या गवळणी काला घेतल्या प्रसाद घेतला आणि आप आपल्या घराकडे निघाल्या तुमचं नाव काय प्रकाश पाटील काला घेतला ना आप आपल्या घराकडे हो म्हणा की हा निघाल्या महाराज तुकोबाराने विचार केला सगळ्या गवळणी काला घेतल्या धुलीवंदन झालं व्यसनमुक्ती तपपूर्ती सोहळा झाला प्रसाद घेतला घराकडे सगळी लोक गेली आणि ही गवळण इथं थांबली मग तुकोबाराने सांगितलं बाई सगळ्या गवळणी गेल्या तू घरी जा हरिने आता कैसी जाऊ घरा ताली वाजवा ताली आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा नोय बर लौकिक ताली ताली घरा नोय बर लौकिक नोय बर लौकिक आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा नोय बर लौकिक नोय बर लौकिक आता कैसी नोय बर लौकिक आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा वाह वाह क्या बात है आमचा ड्रायव्हर म्हणू लागला गाडी त्याच्या दारात म्हणून का म्हणलं चल महत्वाचा माणूस आहे हे मेन फ्यूज आहे म्हणलं मेन फ्यूज विठाला विठाला आणि मी विनोदाला सांगतो दाजी भाजी चांगली झाली तर खावडती नाही तर काही बायाची भाजी लई नमुना हा इथल्या सोडून मडपाटल्या धरून अर डब्याचे डबे मसाला चव नाही कशाला काही बाया मसाल्याची राख करतात भाजीला चव लागत हो म्हणा की इमानदारीनं लागना हो एका बाईने भाजी केली तेल मीठ मिरचूदार पाणी मालकाला भूक लागली ते म्हणला भाजी वाढ हिनं भाजी वाढायला त्यानं फुरका हाणाय शेंडीत तैट माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळा आज्यातवाद आता तुम्हाला सगळ्याला अनुभव मी एकटा सोडू भाजी कशी का होईना मालकीन पुढं दाजी बसते म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटावं झाली समाधान आता ती बाई पुढे बसली आताच्या डोळ्यातून आसरू आलेत गपचिप तरी बसाव बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू ते म्हणला प्रेमाश्रू आहेत प्रेमाश्रू ती म्हणली थोडी भाजी देऊ का जास्त प्रेम म्हणल्यास मसन वाटा खातावं लागेल म्हणला विठाला विठाला आता पुढचं ऐका भाजी चांगली झाली तर चव लागते नाव निघत आहे असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करावं त्या गवळाला विचारलं बाई तू घरी जा ती म्हणली महाराज आधुली बोलला महाराज काय पोत्र काय लोकाला काय घेणार तुम्ही म्हणता घरी जा त्याचं दर्शन झालंय आता कैशी आता काळाचे 3 प्रकार आहेत पोरं मांडी घाला किती प्रकार आहेत रे किती प्रकार आहेत कोणते कोणते मन सकाळ दुपार संध्याकाळ भूतकाळ भविष्यकाळ हे बिल चित्र येतो एका मास्तरानं पोराला उठवलं उठ म्हणे का आज दिवसभर झालं मी उपवाशी आहे ह्याला कोणता काळ म्हणायचा आहे तिलही चॅप्टर होतं ते म्हणला गुरुजी खरा दुष्काळ आहे म्हणला अरे इतकं खाला असून तू उपवास म्हणला दुष्काळच आहे म्हणला विठाला आता काळाचे प्रकार 3 आहेत भूतकाळ भविष्यकाळ
वा वर्तमान. आता कोणता चाललाय? वर्तमान आहे. आता कोटे धावे मन तुझ्या चरण देखील या. आता बुगडी डोळे, आता जागा रे भयनो जागा. काय सांगू आता संतांचे उपकार. आता तरी पुढे हाच उपदेश. आता निश्चितीने पावलो इसावा. आता निश्चितीने पावलो टाळी जोऱ्यात होता धोऱ्या जसं काय चिकनगुन्या झाला. आता निशिंतीने पावलो इसावा. परिणाम खुंटलिया धावा तृष्णेची झोपा. आता ती गळ म्हणते आता कैशी जाऊ घरा. त्याचं दर्शन झालं. आता तुम्ही शुद्ध माणसं आहेत. बरेच कीर्तन बरेच महाराज मातीत घातली. महाराज तुमच्या गावाला धन्यवाद देतो. ऐका आज धुलीवंदनच्या दिवशी कीर्तन तुमच्या गावात आहे. तुम्ही भाग्यवान आहात. नाही तर रेंगे बाबा बरेच माणसं तमाशा पाहून बिघडली नाही आणि कीर्तन ऐकून सुधारली नाही. जैसे की वैश्यच आता तुम्ही शुद्ध माणसं आहेत. तुम्ही म्हणताल महाराज गवळून दोपारी घातली. तुकोबाराय कलियुग घातली. तुकोबाराय आले कुठं गेले कुठं होते कुठं. थोडक्यात बोलतो त्या टायमाला तुकोबारायच होते असं नाही. तुम्ही आम्ही होतो. निद्रा करिता होतो बाई सवेची लंका घेतली तई. वानर गवळ गाई सवे चारीत फिरत असो. भगवान निद्रिस्त होते. आपण पायत्याला होतो. माऊली कुठं होतो? कुणाच्या? कोण म्हणा शास्त्री का? आपण देवाच्या पायथ्याला होतो. राम अवतारात आपण वानर होतो. कृष्ण अवतारात आपण सौंगडे. आज बोध अवतारात तुम्ही उभे विठेवरी. आम्ही झालो वारकरी. जे जे झाले अवतार तुका त्यांचे प्रत्येक अवतारात तुका बराय गळून सोबत होते. बाई तू घरी जा. ती गळ म्हणते महाराज तुमचं खरं आहे पण आता कैशी जाऊ घरा. मग तुका बराने म्हणलं आता कैशी जाऊ घरा. आता कैशी जाऊ घरा. तुला काय झालं?
इमानदारानं ढिलेही झालं वरही झाले. हा आपला पैसा घामाचा असते. उगा केला इशारा फुकटचा खाली शुगर होत्या बघा. विठाला विठाला बस तो कबरानं त्या गवळाला विचारलं बाई तू घरी जा. ती म्हणती महाराज तुमचं खरं आहे. त्याचं दर्शन झालं अवस्था बदलली. आता कैशी जाऊ. विचारलं झालं काय. हरीने माझी हरिली चित्त. चित्ताचं हरण करतो त्याचं नाव हरी. दाजी चित्ताचं हरण करतो त्याचं नाव सावळी रुपडे चोरटे चित्त चोरी येले तो का म्हणे येले. जाऊ दे आता तरुण मंडळी तुमच्यासाठी सांगतो. परमार्थात पाहिजे चित्त. माझी घाल परमार्थात पाहिजे चित्त. थोडं माझ्याकडे लक्ष. चित्त शरीरात पाहिजे पित्त. घरात पाहिजे एक मत्त. बाजारात पाहिजे पत्त. शेतीत पाहिजे खत्त. संसारात पाहिजे इत्त. आता पाकिट घेऊन घरी जा. अरे गे बाबा पंढरनाथ वाटप आहे उभा. भेटीची नाही पाकिटाची आवडी. तुम्ही पाकिट नेल्या चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता का रिकाम्याच हाताना फाशी घेता का. सब पैसे के भाई बाबा सब पैसे के भाई. सब पैसे के भाई बाबा सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं कोई ताली ताली ताली. अपने पल्लों में सब लग लोग सलाम. ताली वाजवा ताली वाजवा. अपना पैसा निकल गया वाह ताली ताली. कोई ना मिठा बोले 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 बोले. सब पैसे के भाई बाबा सब पैसे के भाई. सब पैसे के भाई बाबा सब पैसे के भाई. सब पैसे के भाई बाबा सब पैसे के भाई. सब पैसे के भाई बाबा सब पैसे के भाई. जन हे चुकाचे दिल घेतल्या. 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 हे कळचे नाही कोणी अंत हे कळचे नाही कोणी 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 कोणी. जन हे चुकाचे दिल घेतल्या. 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 सब पैसे के भाई अपना सब जन हे चुकाचे. टाळी वाजवा टाळी. दाजी इमानदारीनं आपला ताल लय पक्का आहे. आशीर्वाद आहे मला तुमचा मित्र मारता सद्गुरू. मी विनोद म्हणून बोलत नाही पंडित. बरेच कीर्तनकार म्हणतात मग कीर्तन लय रंगलं होतं भारीच नाही ना पाळलं. तू का गांजा वडा गेलतास का काय. ही कुस्ती आहे का तू नुसतं पाकिटच गेलायस का. विठाला विठाला ऊर्जा लागते महाराज ऊर्जा. खरं सांगा तुमचं नाव काय. गोविंदराव मगर. परमार्थात ऊर्जा लागते संसारातही तुम्हाला अनुभव आहे. आता कुणाच्या लेकराला विनाकारण तारा द्यायचा नाही बरं का. विनाकारण पण खरं सांगा तुमची बायको जर विनाकारण कुचकुच करू लागली विनाकारण ऐकच ना उगच कच कच काय करा. असलं टिकूर काढावं लागतं. ती कुचकुचच काढले हे मानलेत तसं मानू नको. इतकं पांचट जमत नाही बघा. विठाला विठाला खरं आहे का नाही म्हणा. नाही तर इथं आले असलं मला शिव्या देतात ताई तुम्हाला म्हणणं बरं काय. तिकडचे का मग बरं झालं झाकली मूठ. ऐका विनोद नाही. परमार्थातही ऊर्जा लागते आणि संसारातही ऊर्जा लागते. टाळीवर. ज्याला संसार चांगला करायचा ऊर्जा असावी. ज्याला परमार्थ चांगला करायचा ऊर्जा असावी. ज्याला आळंदी पंढरीची वारी चांगली व्हावं वाटते ना त्याचं शरीर चांगलं असावं. नाही तर महाराज गाडीत बसला जवळ सकळ सिद्ध आहे. यात्रा
तेव्हा हे सकळ सिद्ध. हात चाला बाया तेव्हा तू आपले तीर्थयात्रे जाय. तीर्थयात्रा चांगली व्हावी. माझ्या ज्ञानोबरायाची आळंदी पंढरीची वारी चांगली व्हावी. सोडतो हा. शरीर चांगलं पाहिजे. ऐका, संसारात कशाला किंमत आहे? माझ्याकडे बघा काय चाललंय आपलं. हा, कीर्तन. संसारात पाहिजे चित्त आणि परमार्थात पाहिजे चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाव तुमचे वर्णावी गुण ह्याची एक तुम्हा मागत मी दातारा व चित्ताची करा भाव माझ्या चित्त तुझे पाय राव. परमार्थात पाहिजे चित्त. म्हणून ती गळ म्हणते हरीने माझे. माझे एक वचनी शब्द आहे, बहुवचनी नाही. हरिले चित्त. त्याचा परिणाम भार वित्त विसरले. ऐका गडी, आज धुलीवंदन आहे. व्यसनमुक्ती तपपूर्ती सोहळा आहे. तुम्हाला तिकडचा ईश्वर पडला म्हणून हा ईश्वर आहे. टाळीवाद नाही तर दाजी काही माणसं म्हणतील महाराज कशाला ईश्वर पडण्यासाठी परमार्थ करायचा आहे. थोडा माल हाणला तर ईश्वर पडत. आज इळभर तेच चालू आहे कुठेही. तू विनोद नाही हो, मगर दोघांना फुल माल हाणला, दोघांना फुल. आणि दोघंही शेतात फिराय गेली. त्याला चंद्राचं प्रतिबिंब हिरी दिसलं. हिरीत शेजाऱ्याला म्हणला इकडे म्हणला का चंद्र हिरीत पडला. म्हणला चंद्र. त्याला जास्त झाली ती म्हणला मरू दे पडू दे चलू ग. हा, म्हातारा अंधार असा म्हणला वर्री काढावं लागत. अंतरीची धावी आवरलंच नाही मॅच ना द्या दारू मॅच ऐका असू द्या. बरोबर आहे प्रमाण ओके. काय सांगू लागलो. मला वाटलं कीर्तन. चंद्र पंढरनाथ बाबा त्यानं पावरा उचलला हिरीत फेकला. पळड्या ते चंद्राचं प्रतिबिंब हालाले. अर्थ पळ्या मला पळाले. धर पवऱ्यात बसत नाही. धर पावरा फेकला. पावरा अडकला खुटीला. दोघे वडाले. एक पक्का धरले म्हणला. दोन खाली वडाले म्हणला. खाली वडाले. तीन जेव्हा झटका मारला दुरी तुटली. दोघे उलटून पडले. भाग असं त्याला पळड्या वरी चंद्र दिसलाय. खाली पळड्या म्हणलं त्या का झटकाट वर आला राव. महाराज खरं सांगा चंद्र वरी होता का खाली आलता. दारू पिली तर शनाचा ईश्वर आहे. गांजा वळला तर शनाचा ईश्वर आहे. परमार्थ केल्यास कायमचाच ईशई ईश्वर पडिला अंगी ब्रह्म रस. एका जनार्दनी गाता हरीचे नाम निमाली इंद्रिय इसरली का काय सांगाव महाराज. झोपा. अरे परमार्थ केल्यास कायमचाच ईश्वर म्हणून ती गवळ म्हणते भारवित ईश्वर आले. ही अवस्था 4 प्रकारची आहे. आवाज खाली द्या. एक वर्ग असा आहे पंढरीत बाबा त्याची अवस्था बी नाही व्यवस्था बी नाही. दुसरा वर्ग व्यवस्था आहे पण अवस्था नाही. तिसरा वर्ग व्यवस्था बी आहे आणि अवस्था बी आहे. चौथा वर्ग असा भाग्यवान आहे त्याची व्यवस्था नाही पण अवस्था आहे. अवस्था आहे. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे भाग्यवान गाव आहे महाराज. सगळेच कीर्तनला आहेत. नाही तर काही गावामध्ये सप्ताह चालू असला तरी ते झिंगझिंगा म्हणजे अवस्था नाही ना व्यवस्था बी. दुसरा वर्ग व्यवस्था आहे अवस्था नाही. राजा रावणाची व्यवस्था होती पण अवस्था नव्हती. दुर्योधनाची व्यवस्था होती पण अवस्था. जनक राजाची व्यवस्थाही होती आणि अवस्थाही. नाथबाबाची व्यवस्थाही होती आणि अवस्थाही होती. गोकुळातल्या गोळणीची व्यवस्था नव्हती पण अवस्था होती. अवस्था होती म्हणून ती गवळण म्हणते भारवित विसरले. पण ही अवस्था हुशार माणसाला कळल. भक्ताचा महिमा भक्तची जाणत नाही. तो का म्हणे अंगी भाव येते तरीच महिमान. हुशार ज्ञानी म्हणजे पारकी. सांगत गोष्टी सांगत गोष्टी
क्या बात आहे. त्या गवळ्याला विचारलं बाई 1 वाजला. तू म्हणते आता कैसे जाऊ आता कैसे जाऊ वलं झालं. गरमी व्हाली सगळ्यांना तुला घरी जाऊ वाटला. काय झालं हुशार माणसाला कळलं. पारकी म्हणजे ज्ञानी तज्ञ हुशार. पारकी अशी सांगत हा घरची कुटी दाजी खरं सांगा आता मृदंगात काय वाजवलेत काय करेल हे कुणाला कळत आहे. ज्याला वाजिता येते तुम्ही काय गायन करले ते कुणाला कळत आहे. ज्याला काहीतरी थोडा आनंद वाटते नाही तर काय असे बघत आहे. काय म्हणाले रे ते काय म्हणाले नाही नाही विनोद नाही याला अवस्था लागते. ही अवस्था आहे. हे हुशार माणसाला कळल ज्ञानी माणसाला कळल तज्ञ माणसाला कळल. पारकी म्हणजे हुशार ज्ञानी तज्ञ. आणि खरंच सांगतो तरुण मंडळी तुमच्यासाठी बोलतो भाग्यवान आहात तुम्ही. आज धुलीवंदनच्या दिवशी कीर्तन ठेवलंय. तुमच्या माता पित्याला धन्यता देतो. पित्र आशीर्वाद देते कल्याण इच्छिते दासी सदा कल्याण इच्छिते तुका म्हणे मित्र आशीर्वाद देते कल्याण इच्छिते कल्याण इच्छिते जरा जोऱ्यात वाजवा जोऱ्यात. जेवाय काय केले काय शेवगाची भाजी म्हणत शेवगाची भाजी आणि गोड काय हेड रे टाळी वाजवा टाळी. फेकीन खाला पक्कीच आहे सगळे आता. आशीर्वाद देती स्वर्गातून पितर हा सोहळा पाहून आशीर्वाद देतात. म्हणून तरुण मंडळी एक वाक्य ऐका. हे का चांगलं कार्य सोडायचं चांगल्याच कार्याला विरोध असतोय महाराज. कशाला चांगल्याच. खरं सांगा माळकऱ्याला लोक हसत का पेताड्याला हा पंढरनाथ बाबा पेताडं तिकून यावं कुत्र इकून जावं. कुत्र त्याला रस्ता पुरत नाही. ते असं हे इकून कुत्र तिकून कुत्र म्हणते आपल्यापेक्षा रॉंग झाले. ह्याला चावण्यात मजा राहिली. ते चांगलं बघत आहे असे पांढरे कपडे घातल्याला मला ताईट आणि ते असं दडी धरते. काही लोक म्हणते तुम्हालाच कसं चावलं. जिथं कुत्र्याला चांगली आवडते यमाला वाईट आवडतील का हो महाराज. हे पेताडेन खाताडेन यमाला बरं वाटत नाही बरं काय. म्हणून लय चांगलं झालं महाराज. रावणानं काही प्रतिज्ञा केली त्या समुद्राचं पाणी खारं गोड करील सोन्याला सुगंध आणील आणि स्वर्गाला. पंढरनाथ बाबा लय उपकार झाले त्याची त्यानं स्वर्गात शिडी केली नाही. अरा आपला तर मिळत लागू दे ना ह्या बेवड्यानं पेताड्यानं हे आपल्या आधी पुढं. पंढरनाथ बाबा म्हणले असं मी गाय महाराज त्याचे उपकार झाले. टाळी वाजवा उपकार आहे. आणि हे सोन्याला सुगंध जर आला असता हे एवढे कीर्तनाला येत होते वय. काही बाया घरात माय मी विनोद म्हणून सांगा ना विनोद म्हणून काला येत तस्मै नमा विठाला विठाला. विचार करा जिथं यमाला चांगले आवडतील कुत्र्याला वाईट आवडतील यमाला वाईट आवडतील म्हणून चांगल्या माणसाला त्रास होतोय. टाळी वाजवा होतोय. आणि खरं महाराज जीवन जगण्यात मजा केव्हा आहे. रोडला गतिरोधक असावा आणि जीवनात विरोधक कोणीतरी असावा. हा मजा नाही. ऐका विनोद म्हणून बोलत नाही. चांगल्या माणसाला त्रास आहे हुशार माणसाला त्रास आहे ज्ञानी माणसाला त्रास आहे. आणि बाकीच्याला कोण त्रास देतो. आता तुम्हाला किती किंमत आहे पवन महाराज झाले तुमचं होईल जमदारा हळूहळू ढाळी तो का म्हणे येथे न चले गडबड करायची नाही धीरे शे बजाना. पवन महाराजाला किती किंमत आहे. मृदंगाची बायको मृदंगी मी किंमत सांगा मृदंगाची बायको मृदंगी. त्याला जर म्हणलं थाप कुंकून टाका म्हणलं धुमाकून ठोका किंमत आहे. आमच्या माईकवाल्याची बायको मायकीन त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा किंमत आहे. डॉक्टरची बायको कंडक्टरची बायको थोडं बोला ना कंडक्टरची बायको सरपंचाची बायको पेताड्याची बायको हा पेताडी वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवारात नाही.
पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल तुम्हाला सांगायची गरज नाही, त्याला पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला आणि पवित्र अंतःकरणाला परमार्थ करा. हनुमंतरायाची सद्गुरू मोतीराम महाराजाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय. ती गवळ म्हणते, महाराज वाईट लोक माझ्यावर आळ घेतील, हे संसारातले लोक माझ्यावर आळ घेतील, पण हुशार माणसाला माझी अवस्था कळल. बारकी अशी सांगता पण घरची कुठे. मग तुकोबाराने सांगितलं, बाई आता तू एक काम कर, निवांत थांब. आणि वाजवा. टाळी वाजवा, टाळी. टाळी वाजवा. निवांत राह, बस आता चिंता करू नको, निवांत. तुका म्हणणे चित्त निवांत राहिले आणि धाईती पावले. जाऊ द्या दाजी, इकडे येताना गडबड करावी तातडी. परमार्थात येताना गडबड करावी. करा करा लाग पाट धरा पंढरीची वाट. येताना गडबड ऐका, पण आता पुन्हा गडबड करायची. हळूहळू केतुलेने एक येळे मार्गाची निबळे निश्चित. तुका म्हणे येथे नचले तातडी अनुभवी गोडी. येईल कळून आता निवांत प्रसाद घ्यायचा आहे, काला घ्यायचा आहे. यथामध्ये धावते गत अभंगाचा भावार्थ झालाय. 5 मिनिटात चरित्र पाहू. एकबार हात वर करा, हात वर करा, हात वर करा. सरळ वाळूवर बसलेले, सरळ सरळ. बार खुमाय घ्या खाली. घेतले, जमलं जमलं, आनंद वाटला. ऐका, मला वाटतं पंढरीनाथ बाबा आजचा दिवस आनंदात गेला म्हणजे आपले 12 महिने आनंदात जाणार आहे. नाही तर उगा एखाद्यानं आपल्या अडवला असं उधार आले खाली उधार. वर्षभर ताप होता, पण आज आनंद आहे. टाळी वाजवा. मग तो कबराने सांगितलं, बाई तुझी अवस्था कळाली, निवांत थांब. आता काल्याचं तुम्हाला सगळं थोडक्यात. याच्या खोड्या किती सांगू. महिपत्र सिंधू आटे, पृथ्वीचा कागद गेला, समुद्राची शाई केली, सरस्वती माता लिखाण कराय बसली, तरी देवाचं चरित्र संपणार. पवित्र होईल चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया. त्याचं नुसतं चरित्र वाचन उच्चारलं तरी, म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे. ऐका, नुसतं कानानं ऐकलं. जळती दोषाचे डोंगर जळती, शुद्ध होती नारी नर शुद्ध. गाती ऐकती सादर गाती, ते पवित्र हरे कथा.
गळात दोष कोणाच्या अंगात हिरू नुसतं कानानं ऐकलं केवढंही पाप पाप उपपाप महापाप खतेलं पाप कोणतंही पाप असू द्या जातंय म्हणून त्याचं चरित्र फार महत्वाचं आहे. आणि देवाचं चरित्र जन्माला येण्याच्या अगोदर लक्ष्मीशी बोले तेव्हा ऋषिकेशी कौंढल्यपुराशी जावे तुम्ही पुढविला अधर्म झाला फार सोसवेना भार मज आता काय सांगाव महाराज. झोपा. अरे भगवान केव्हा अवतार घेतो जब जब होई धर्म की हाने यदा यदा ही गलानी भवती भक्तराच्या पाया पाशी दुर्जनाची संवारी दुर्जनाची संवारी दुर्जनाची संवारी पाया पाशी दुर्जनाची संवारी वाह भक्तारा के पाया पासी दुर्जनासी संवारी झोपा टाळी वाजवा. भक्तारा के दुर्जनाशी देवाचा अवतार केवळ भक्तासाठी आहे. आता थोडक्यात बोलतो तुम्हाला गरमी व्हाली आहे माझं ढिलवलं झालंय दाजी त्याला अवतार लगेच घेता येतोय त्याला खोड्या लगेच तसं लग्न लगेच होते. झोपले काय आणि पंढरनाथ बुवाचं वर्षाला लग्न लागाले भागवतात हे बरेच पूर्व विचार करले कसं असं नाही विनोद नाही हो महाराज त्याचं चरित्र खरंच आघात आहे. एका वाक्यात बोलू का भगवान श्रीकृष्णाला देवाला 16,108 बायका होत्या. किती होत्या माझ्याकडे बघा 16,108. दाजी कशा सांभाळल्या असतात उगे विचार करा पंढरनाथ बुवा 16,108 कूलर होते. काही जणांच्या एकनच बारगाड्या उघड्या गेल्या महाराज विनोद नाही हो 16,108 फ्रीज 16,108 बाकीचं तर काय सांगूच नका हे तर वेगळाच राडा कुटाणा होता. म्हणून माझी विनंती आहे खरंच गडे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम त्याची शक्ती आहे त्याची शक्ती आहे. म्हणून त्याच्या चरित्राचा उच्चार करा आणि आचार करायचा आहे ना 500 वर्षानंतर तरी मंदिर झालं माझ्या रामप्रभूच्या चरित्राचा आचार करा. आतापर्यंत म्हणू लागला बनायेंगे आता बन गया हे मंदिर टाळी वाजवा. आपण भाग्यवान आहात भाग्यवान करोनाच्या वातावरणातून जगलोत आणि आपल्या डोळ्यात देखत मंदिर झालं आपण भाग्यवान आहात. आणि आपल्याला कुणाचं काही घेणं नाही बरं काय ज्यांच्या हातानं झालं माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी धन्य माता पिता मारा. हा कुणाच्या हातानं होत नाही बऱ्याच जणांच्या हातानं मंदिर पडली विनोद नाही ते लई वरचा विचार करते संडास बाथरूम मानलेलं बरोबर. अरे बसायची अक्कल नाही ना त्याला ते बाहेर बसायला पाणी मीठ टाकाले विनोद नाही पण ऐका आपण भाग्यवान हात टाळी वाजवा विठाला विठाला. देवाचं चरित्र आघात आहे त्याच्या चरित्राचा उच्चार करायचा. मग थोडक्यात बोलतो देवानं विचार केला माझा अवतार यांच्यासाठी आहे. देवाकडे काही साहित्य होतं मोरी पावा काठी मोरी पावा काठी मोरी पावा काठी टाळी वाजवा भजन करा. हॅलो हॅलो हॅलो
हा टाळी वाजवा माय बाप टाळी वाजवा लगे देनूच्या पाठी 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 मोडी पावा बाहे पाठी मोडी पावा बाबा पावा काठी हे देवाकडे साहित्य होतं मोरी बाबा काठी कशासाठी तुका मान्य यादसाठी तुका माने यादसाठी तुका मान्य याद तुका माने यादसाठी आईशी गोपाळांची सवे आईशी गोपाळांची सवे जाती तिकडे मागे धावे तिकडे मागे मागे धावे झोपा वरी पावा काठी तुका म्हणे याचसाठी भगवान परमात्मा म्हणतात तुकोबारा सांगतात देवाचं साहित्य यांच्या सगळ्या तुमच्या माझ्यासाठी सगळ्याचे चेहरे पाहिले पंढरीनाथ बाबा भूक लागली होती खांदी भार आणि काय खेळे हा कीर्तनाचे सुख विचार करा भोका लागल्या होत्या देवानं सगळ्याचे चेहरे पाहिले विचारलं का रे तुमच्या घरी काही दही दूध तूप लोणी गोपाळानं सांगितलं देवा सगळं आहे दाजी पण ढेरीला मिळत झोपले काय मागले ढेरीला मिळत आणि ढेरीला गेल्याशिवाय राहत खरं सांगा विनोद म्हणून सांगला पंढरीनाथ बाबा एका ठिकाणी मोह कीर्तन होता अशी दुधावर साय आलती दुधावर साय माझ्या तोंडाला पाणी सुटले दुधावर साय आली मी असा टेका देऊन बसलोय आणि लेकराला त्या लेकराला घरच्या दिसाली ती लेकरू म्हणू लागलं मम्मी साय साय मम्मी साय साय खाऊ नाही माय ताप येते ताप येते मी म्हणलं घरच्या लेकराला ताप येते बोला तर झटकाच येईल लई दुधावर साईवर प्रेम हो विनोद म्हणून सांगत नाही मग देवानं सांगितलं ढेरीला मिळत नाही ना डेरीला मथुरेला जाऊ द्यायचं मग चोरी करायची कोणती घरं पाहुणी एकांताची नवविधान नव भक्तीचे हे रूपक आहे भगवान परमात्मा चोरी करण्यासाठी निघाले जिकडं तिकडं सुळसुळाट सुटला काही गवळणी म्हणू लागल्या यशोदे कृष्णाला सांगावे ओ गोळे राहावे का जावे आवरी आवरी आपुला काना आवडी आवडी आपुला काना नाचियेला आमुचाच ना नाचियेला आमुचाच ना आवडी आवडी आपुला काना आवडी आवडी आपुला काना 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 नाचियेला आमुचाच ना नाचियेला आमुचाच ना आमुचाच ना आमुचाच ना यशोद्यावर यशोदा म्हणू लागली 5 वर्षाची माझे बाळगे अंगणी माझ्या का लटक्यात घेता तुम्ही लपून याचा भाऊ रागी तुम्ही 12 घरच्या तुम्ही 12 गलीच्या तुम्ही 12 तालुक्याच्या तुम्ही 12 जिल्ह्याच्या या काय घरच्या का ग मला मध्ये सहित पकडून घेऊन या जाऊ द्या आता थोडक्यात बोलतो दाजी ये गवळण लय हुशार होती तिचं नाव चंद्रा काकू पंढरीनाथ बाबा तिनं चष्मा घातलेला ती म्हणायची कृष्णा माया घरी तर ये तू टंगडच मोडते म्हणला घर नंबर झालाय टाईम झालाय घर नंबर घ्या घर नंबर घेतला रात्री 12 वाजता गेले आता दही दूध तूप लोणी काय होतं ते खाल्लं गवळण झोपलेली दोघाच्याही दाढीची निणीची गाठ हुई आणि जुन्या काळातल्या गवळीने पाठ 4 वाजता उठायच्या किती वाजता मकरंदराव किती आताच्या उठल्या तर उठल्या नाही तर तुमचीच बेजारी आहे उठाचे की मायबाप पैसे लागली झोप जुन्या काळातल्या गवळीने पाठ 4 वाजता उठायच्या पंढरी बाबा गाठ मारलेली पतात नाही गवळण उठाय गेली जवा झटका मस्त हो निया मातली धांगडी 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 उडावणी मज लागी करी ओढावणी मज लागी करी ओढावणी मज लागी वाह ते गवळी म्हणू लागलं तुला काय खाणं झालं का
म्हातारपणाला काही कळतंय का नाही. मत होऊन या मातली भांगडी करी ओढाओढी. ती म्हणली मी काय केलं. गाठ सुटता सुटना का पिता तुटता. गाठबाई कवनासे सोटे ना यशवती बाळ तुझा ताना. कुठं बरं सोसू. गवळण कर कर किरक्या मारी गवळण कर कर किरक्या मारी कर कर किरक्या मारी गवळण कर कर किरक्या मारी गवळी दाढी वरवर करी गवळी दाढी वरवर करी गवळण कर कर किरक्या मारी गवळी दाढी वरवर गवळण कर कर किरक्या मारी गवळी दाढी वरवर धरी गवळण कर कर किरक्या मारी गवळी दाढी वरवर गवळण कर कर किरक्या मारी गवळी दाढी वरवर धरी. गवळण कर गिरक्या मारे. गवळी दाढी वरवर. गवळी म्हणाले दमान चल दमान चल. बरं गवळी इतकं इतकं मजासारखं. गवळी इतकं इतकं माझ्यासारखं गवळण उच गवळण अशी. दमान चल. दोघाचा मोर्चा घरात दाजी दमान चल. आणि खरं सांगा जाऊ द्या विनोद नाही. साधी ब्राह्मणानं मारलेली गाठ सुट नाही. कस काय त्यानं मारलेली कवा सुटा हो. साधी ब्राह्मणानं मारलेली इकडून तिकडं मारी ती शांता बाय. ही इतकी बेजार करायली या ते तर महाराज जेने हे ईश्व. आता तन मारलेली कवा सुटा हो. पंढरीनाथ बाबा दोघाचा मोर्चा. हेड पाठी भागा ट्राली पुढं झोपले काय पुढची. हेड पाठी भागा ट्राली दमान चल दमान चल. गवळण म्हणली मी काय केलं दमान चल. दोघाचा मोर्चा. आणि जुन्या काळात गोसाईला खात्रा होती. गोसाई ते गोसाई असं वाकून बघाले भिक्षा मागाय आले. मा हो गोसाई आले म्हणली. गोसाई म्हणला चंद्रा काकू म्हणे का कृष्णाला काय म्हणलं का. हा टंगडच मोडील तनच केलंय म्हणला. त्याच्याकडे गेल्याशिवाय सुटत ह्याला वाटला आता गवळी ते गोसाई गावा सांगितल्याशिवाय राहत. बरं जावं तरी कसं. येड पाठी माग ट्राली. दोघाचा मोर्चा निघाला. पंढरीनाथ बाबा बारकाली पोरं गप्ती बसायला गेली. खडे मारू लागली. दाढीगिनी जिंदाबाद दाढीगिनी जिंदाबाद दाढीगिनी जिंदाबाद. मोठाले पोरं म्हणू लागले चंद्रा काकू तुम आगे बढ़ो हम तुम्हारी साथी है. चंद्रा काकू तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथी. गवळी म्हणला इज्जत घातली रे. आता जगण्यात काही मजा राहिली. त्याला काय न सांगता तुम्हा कळ येते न सांगता कळे अंतरीचे. देवाला कळाला महाराज यशोदेच्या कडेवर आई तो मोर्चा मोर्चा मोर्चा. यशोदा म्हणली असा उलटा मोर्चा कधी बघा. हेड पाठी भागान ट्राली पुढं. यशोदा म्हणली कृष्णा कलियुगात असंच होणार आहे. हेड पिऊनच उड्या मारणार आहे आणि ट्राल्यात फेटे बांधणार आहे. हे तवापासून झालंय आजपासून नाही. उठाला उठाला. हे सगळे जे पद इकडे गेले ना तवापासूनच महाराज देवानं पाहिल्याबरोबर संदेयाच्या सुटल्या तुका म्हणे सोडिल्या आणि दिली मिठी. ऐका खरं सांग का गाठ सुटल्याशिवाय त्याची प्राप्ती नाही. आणि गाठ सुटल्याशिवाय काला मिळणार. ज्याच्या जवळ गाठ आहे तिथं कालो आहे. आणि ज्याच्या जवळ गाठ नाही त्याच्या जीवनात काल आहे. नाथ बाबाचं प्रमाण सांगतो. न सुटे अभिमान कल्पनेच्या गाठी आणि घेता जन्म कोटी हरी कैचा. बस अरे अभिमान जात नसेल अहंकार जात नसेल आणि अहंकार जर गेला अभिमान गेला तुका म्हणे देव. आणि त्याच टायमाला काल आहे जीवनात. काल आहे. यशोदेला कळालं गाठ सुटली. तू पाहिल्याबरोबर अहंकार गेला ना. तुझं दर्शन घेतलं ना. आता गाठी मारीत बसायचं मारायचा. मग काय करू आई. जुन्या काळात शाळा होती. उद्या जाई राणा सवी घेऊन गोधाना गोधने तारावया जातो रंग पाने. भगवान परमात्म्याला सजवलं. खांद्यावरी कांबडे हातामध्ये काठी. तारी तसे धेनु सावळा सावळा जगत्याची हे राधे राधे. गाई चालल्या वनाप्रती गाई चालल्या वनाप्रती गाई चालल्या वनाप्रती गाई चालल्या सवी पिंड्या चाले सांगाती 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 सवी
गाई गाई चालल्या वनाप्रती गाई चालल्या वनाप्रती चालल्या वनाप्रती गाई चालल्या वनाप्रती वनाप्रती झोपा गाई चालल्या हातात काठी देवाच्या दिली आणि यशोदेनं हातात काठी घेतली. अरे तो खोड्या नको करू माझे बाबा. हाती घेऊन या काठी शिकविते जग जेती यमुनेची माती खाशी अरे तो खोड्या नको करू बाबा भूक लागली रे बाबा बस झालं रे बाबा. काठी घेतली. आई नको ग आई नको ग आई माझं मारू नको ग नाही नाही म्या पाहिली माते पाहिली. माती खातोस उद्या गिटी खाची झोपले काय उद्या सडका खाची उद्या सिमेंट हाणची उद्या संडास बाथरूम खाची तुझं काय सांगाव काय काय खाची काही खायचं काही खायचं. मग गाई चारा जाणार जा तिकडे गाई चारण्यासाठी गेले ऐका गडे आणि तिकडे नुसतं निवांत राहिले का हा मामा पोरा हा मामा रे हा मामा हम बोला हमामा 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 रिवाज धमामा रिवाज धमामा हम बोला हमामा हम बोला हमामा हम बोला हमामा हम बोला हमामा खेळमांडीला लगोरी खेळमांडीला लगोरी खेळमांडीला लगोरी खेळमांडीला लगोरी खेळताती नाना परी खेळताती नाना परी खेळमांडीला लगोरी खेळमांडीला लगोरी खेळमांडीला लगोरी खेळमांडीला लगोरी खेळमांडीला लगोरी खेळ फवरा ग बाई फवरा बाजी भवरा खेळ भवरा ग बाजी भवरा खेळ भवरा ग बाजी भवरा या या राधेचा नवरा ग या या सतकीचा नवरा 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 खेळ भवरा बाजी भवरा खेळ भवरा बाजी भवरा 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 देव घुसला क्या बात है.
हे होतो तू हमामा दाजी लपंडा सुरुखवडे अबक दुबक तिबक हे जुने खेळ होते. आता एकच खेळ राहिला क्रिकेट. आऊट आऊट, बाप आऊट झाला, माय आऊट झाली, घर आऊट झाले, एकटंच बॉम्बलाले आऊट आऊट. अरे हे मर्दानी खेळ होते. अबाक दुबाक तिबाक होतो तू हमामा लपंडा सुरुकवडे इट्टू दांडू चंडू लगो हे जुने खेळ होते. आणि खेळ खेळता दमली झाली आता येळ म्हणते अनाशी येळ झाली. ऐका गोपाळ म्हणू लागले कानोबा खेळ डाव जाव बस बस झालं. येळ झाली. सगळ्याच्या सुधऱ्या एकत्र केल्या. तो ऐका भगवान परमात्म्याने सांगितले माझी आहे तैशी काहीतरी घराला. तुका म्हणले ये देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही नका करू दुरी. माझा पाय आई गळे. काला 3 प्रकारचा आहे. खडचे सोडियल्या घ्यारे घ्यारे आम्हा देतो. तुका म्हणे काला कोठे अभेद वैकुंठ तो आईशे कवळ काही आस करीती देखोनी वाळवंटीचे म्हणती धन्य धन्य मूर्ती लोक भाग्याचा. हा काला कुठं केला तुका म्हणे वाळवंट बरवे नीट. एक टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी माझा ध्यान राज गोपाळासी लाह्या वाटी. हा काला खरा काला सांगू का जीव ब्रह्माचा ऐके या नाम काला, जीवा शिवाचं मिलन या नाम काला, देव भक्ताचं मिलन या नाम काला, लाही दह्याचं मिश्रण या नाम काला. हा काला आधुली वंदन. ऐका यसन मुक्ती तपपूर्ती सोहळा या सांगतेच्या निमित्तानं तुम्ही गावकरी मंडळांना ठेवलाय. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. एक वाक्य बोलतो. भागवत महाराज कुठे गेली आहेत का माझ्याकडे बघा. सोमेश्वर महाराज तुम्ही सगळे गावातली कार्यकर्ते तरुण मंडळी तुम्ही सगळे आहात तरुण. माझ्याकडे पहा तुम्ही सगळे आहात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं. जोरात बोला भरून. दरवर्षी हा कार्यक्रम असाच चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला हनुमंतराया सद्गुरू मोतीराम महाराज सद्गुरू नामधारक मारोतराम महाराज दस्तापूरकर आशीर्वाद देतील वरून. आशीर्वाद देतील पुंडरी ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की हर 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 हर. बस आनंद वाटला. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा. गावरान गावठी गाय बरं काय. महिला मंडळ दारात गाय असू द्या. आणि तरुण मंडळी तुम्ही सर्व ऐका घरात मायबाप असू द्या. शेवटचं वाक्य मायबापाला सांभाळा. कीर्तन सुटलं. महिला मंडळी तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत बरं काय. राग आला तर दक्षिणा देऊन जा शिव्या देत जायचं. हेच लय उलट आहे. ह्या खात्यात इथलं दाजी आणि माहेरात फोन करतात. हॅलो मम्मी 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 कशी आहे शी सासू झटका येऊन मिली पटाही लागणार. अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आईबापाचे पाय धुवून पिल्याशिवाय राहणार नाही. जैशी करणी जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे मला देतो. बस आनंद वाटला. एक बार आमच्या गुणीजन मंडळीबद्दल जोऱ्यात टाळी वाजवा जोऱ्यात. वा ते आमचं यूट्यूब चॅनल कोणतं आहे नाद ब्रह्म. वा नादन ब्रह्म टाका आहे. तुम्हालाही धन्यवाद देतो. नाव काय तुमचं विठ्ठल. वा विठ्ठल भाऊ दादा पहुळ तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. चांगलं चांगलं टाका. हां कोणतं हुटकलं असलं तर फेकून द्या. हे घ्यायला कसं आहे ह्याच्यावर लई जबाबदारी आहे मान. आमच्या नावानं लई ताप आहे. दिसा इतकं पण लईच उडी हानी ते हाणून बघ बरं. नाही टंगडं मोडत मी हात तोडून देईन. इथंही खानदानी लागतंय तरी कीर्तनाची नाही नट नाचे नाशिले व्यवसाय नाचुंगी नाचुंगी तरणा भाग्यवंत. नाही का आनंद वाटला. गावकरी मंडळीला तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. करविली तैशी केली कट कट व्हा कोडे कानिट देव जाणे ज्ञानेश्वरा.